चला सुरू करूया. चला ठीक आहे. येतो आवाज? हे काय लावलं तर आज 20 तारीख आहे आणि आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता 1-1.5 तासामध्ये थांबेल. संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला 10-10, 12-12, 15-15 मेसेज जात आहेत, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत. खूप गर्दी दिसते. परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे, पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते. विशिष्ट वस्त्या तिथे नावं 2दा 3दा 4दा तपासली जात आहेत. एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि इतरही मतदारांना, मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही. तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत. आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय. आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दामून सांगतो की घरासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले, अगदी पहाटे 5-6 जरी वाजले तरी सोडू नका. तुमचं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय, निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा, की जेणेकरून, आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो ID बघितला जातो, तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा, की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल. आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन. तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा, की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत. आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच. ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची ID, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत, ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका. जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात. अनेक वस्त्या आहेत, त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे, तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन. आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा, कारण तो आपला अधिकार आहे. जेव्हा ते आपले इलेक्शन ID विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा ID तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा. निवडणूक केंद्र सांगा, की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल, तक्रार करता येईल. आणि उद्या मी तर ही यादी जाहीरच करेन. कुटुंबामध्ये अनेकांची नावं आहेत आणि 2-3 जणांची नावं वगळली गेली. नाही, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत. मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. लोकांना करू द्या ना मतदान. तुम्ही आज मला स्वतःला दिवसाला 10 हे आलेत, मतदान करा, मतदान म्हणून आणखीन काय त्यांना बोटं दाखवत बसू त्यांना. मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत, रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत, पण ते निरुत्साही, म्हणजे त्रास होतोय, ऊन आहे. आता तो ऊन उतरलं म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. ऊन उतरलेलं आहे.
सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं. शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबवू शकत नाही. पहाटे 5 वाजले तरी चालतील. या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळतायत त्यांना पहाटे 6 वाजले 7 वाजले तरी घरी सोडू नका. तुमचा मतदानाचा अधिकार बजवा. याला संबंधित विषय बरं, नावं वगळली गेली आहे. तुम्हाला काही राजकीय कटाचा संशय येतो आहे? नाही, याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय, पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही. तूर्त जो विलंब लावला जातोय, आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय, तुमच्या भावाचं नाव काय, अरे दिले ना निवडणूक आयडी, ते दिलेलं आहे, मग फोन आत नेऊ नका. मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे. मोबाईल आणू नका, मग करू नका. फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा कशाला करताय? साहेब, प्रत्येक केंद्रामध्ये की फोन आणू नये हे काल कलेक्टरांनी सांगितलं होतं. स्पेसिफिक त्याचं प्रेस रिलीज आला होता. बरं, ठीक आहे, फोन आणू नये जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार. आणि मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे. आपण टक्केवारी बघितली तर तुमचा मतदार ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे टक्केवारी कमी दिसते. कारण मलबार हिल आपण परिसर बघितला तिथे रस्ता आहे, पण मग तिकडे काय करायचं मग? कारण आता तुम्ही मलबार हा जो उल्लेख केला, अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले. आणि जिथे आमचा टक्का आहे, मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय. त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा. उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन. आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ. आसिफ बांदेकरांनी सुद्धा पवईच्या इथल्या काही ईव्हीएमच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले. वर्सोवात देखील काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमच्या गाठीभेटी सुरू झाल्या. म्हणजे शाखांमध्ये आज पडला गेला, काही वेगवेगळ्या भागांमध्ये. महायुतीच्या नेत्यांचं आता स्पष्ट मत आहे की उद्योगींनाच जमीन पायखालचे सरकतायत. ते सोडा, ते जाऊ दे. तो फालतूपणा आता बस झाला त्यांचा, ते घरी जायची वेळ झाली. आजच्या मतदानात पूर्ण ते जाऊ द्या. आत्ता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय, चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूं, सुबह से मैं देखते आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं, लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है. साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है. क्यों? ताकि वो वोट ना करे. तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं, विनती करता हूं कि चाहे सुबह के 5 भी बज जाए, लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए. अगर सुबह कुछ भी असुविधा के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए. और कल सुबह 5 भी बज जाए, 6 भी बज जाए, कोई भी वहां से हिलेगा नहीं. आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता. और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है, जहां पर ये जानबूझकर देर लगाई जा रही है, वहां का उस केंद्र का नाम और वहां अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे. उद्धव जी, आपको इस पूरे मामले में कहीं राजनीतिक साजिश दिखाई देती है? हाँ, दिखाई तो दे ही रही ना, खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों. जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोटिंग चल रहा है, तो वोटर्स तो उतरे हुए हैं, फिर आप मैसेज क्यों भेज रहे हैं? 1 बार 2 बार 3 बार 5 बार. पीने की पानी की सुविधा नहीं है. धूप कितनी तेज धूप है, तो भी अभी तो शाम होने आ गई है, लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूं कुछ सीनियर सिटीजन है, उनको भी काफी तकलीफ हुई है. तो ये अच्छी बात नहीं है और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है. मतलब जहां आपका गढ़ है, जहां आपकी ताकत है, वहीं ऐसे मामले दिखाई दे रहे हैं. ऐसे अभी तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है. लोकसभा मतदारसंघात मी आता साई लोकसभा मतदारसंघ, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली सगळीकडे विचारपूस करतोय. पण विशेषतः मला मुंबईमध्ये हे प्रकार जास्त दिसत आहेत. अगदी कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी दिसतंय जिथून आम्हाला मतं मिळण्याची, आघाडी मिळण्याची शक्यता आहे, तिकडे मतदार
खूप मोठ्या संख्येने उतरलेत. मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे, उद्धवजी आम्ही मतदान केलेलं. नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत. आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली, आतमध्ये खूप विलंब लावला जातोय. तर हा विलंब हा काही योग्य नाहीये. आणि नाही 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 असं नाही, असे थांबू शकत नाही, त्यांना बाहेरच नाही पडू देणार. असं होत नाही. जोपर्यंत रात्री 10 वाजले तरी ग्रामीण भागात वाजलेत, पण मी तर म्हणतो असा जर विलंब लावला तर उद्या पहाटे सूर्योदय झाला तरी देखील मतदान होत नाही पूर्ण, तोपर्यंत हे बाहेर पडू शकणार नाही. नहीं 10 मिनट नहीं, 6 बजे तक. आप इसके बारे में इलेक्शन कमीशन के पास जाएंगे, अभी कोर्ट में भी नहीं नहीं नहीं, सुनो, पहली बात तो है कि 1 घंटा बाकी है और हर एक के घर के नजदीक मतदान केंद्र हैं और काफी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे, गुस्सा होकर लौट गए होंगे, उनको मैं आह्वान कर रहा हूं, विनती कर रहा हूं कि कृपा कर आप वापस लौटिए, मतदान केंद्र पर जाइए. जब तक आपको वोट दिया नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता. रात को भले 10 बजे 12 बजे, कल सुबह 7 भी बजे, लेकिन आखिरी जो मतदाता है जो 6 बजे के पहले वहां अंदर जाएगा नहीं, जाएगा, उसको मत देने के बिना वो केंद्र बंद नहीं हो सकता. ठीक है, चल चलिए. ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि इतरही मतदारांना, मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही, तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत. आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय. आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दामून सांगतो की घरसारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले, अगदी पहाटे 5-6 जरी वाजले तरी सोडू नका. तुमचं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय, निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये